नमस्कार मंडळी, मी साई कदम आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो. त्याआधी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर खाली सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ पूर्ण आवडलीच तर लाईक अँड शेअर करायला सुद्धा विसरू नका. त्याआधी जर तुम्ही मला इंस्टाग्राम वरती फॉलो केलं नसेल तर आपलं इंस्टाग्राम आयडी हे जे मी दिलेलं आहे त्यावरती जाऊन नक्की फॉलो करा. माझ्या इंस्टाग्राम अकाउंट वरती डेली न्यूट्रिशन आणि वर्कआउटच्या टिप्स आहेत, ह्या मी डेली पोस्ट करत असतो. मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये असेल, तर नक्की जाऊन फॉलो करा. तर आज जो मेन टॉपिक आहे तो टॉपिक आपण कव्हर करणार आहोत की हॉस्टेल मध्ये जी मुलं राहतात किंवा कॉलेजमध्ये जे मुलं आहेत जे आपल्या घरापासून लांब आहेत, तर त्यांनी आपलं न्यूट्रिशन, त्यांनी आपलं बॉडी मेंटेन, त्यांनी आपलं मसल ग्रोथ कशी करावी. तर एक बेसिक फंडा आहे. या व्हिडिओमध्ये आपण जास्त फॅन्टसी डाएट असं सांगणार नाहीये. नॉर्मल जो बेसिक न्यूट्रिशन्स आहेत तेच आपण कव्हर करणार आहोत. तर पहिलं जे आहे प्रोटीन, तर तुम्हाला तुमच्या डेलीच्या ज्या 4 ते 5 मील्स आहेत त्यामध्ये प्रोटीन कसं भेटेल ते आपण कव्हर करू. त्यानंतर तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये कार्ब्स लोड कसे कराल ते कव्हर करू आणि त्यानंतर तुम्ही शेवटी जे आहे फॅट ते तुम्ही कसे कव्हर कराल ते आधी आपण कव्हर करू. त्या व्हिडिओमध्ये आपण चिकन झालं, फिश झालं, एकदम असं फॅन्टसी असं काही सांगणार नाही. ज्या बेसिक न्यूट्रिशन आहेत, जे बेसिक फूड आहेत, जे तुम्ही इझिली कुठूनही मिळवू शकता, ती एक नॉर्मल व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर जर तुम्ही एक कॉलेज स्टुडंट आहात तर जो तुमचे एक समजा 5 ते 6 मील आहेत, तर त्यातला जो पहिला मील असतो तो आहे ब्रेकफास्ट. तर ब्रेकफास्ट साठी तुम्हाला एक साधारणपणे समजा नॉर्मल ओट्स विकत आणायचे आहेत. ओट्स हे तुम्हाला तुमच्या जवळच्या कुठल्याही ग्रोसरी शॉप मधून भेटतील. पण बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर तुमच्या जवळपास कुठलंही डीमार्ट असेल तर तिथून तुम्ही तुमचे ओट्स घेऊ शकता. क्विकर्सचे ओट घ्या. एक ब्रँड प्रमोशन नाही, पण ते खूप इतर ओट्स पेक्षा ते ओट्स खूप चांगले आहेत. क्विकरचे ओट्स हे तुम्हाला डीमार्ट मध्ये चांगल्या ऑफर मध्ये स्वतः भेटतील. मी स्वतः डीमार्ट मधूनच क्विकरचे ओट्स घेतो. आणि सेकंड आहे मिल्क. मिल्क सुद्धा तुम्हाला तुमच्या कुठेही डेअरीमध्ये झालं किंवा नॉर्मल ग्रोसरी शॉप मध्ये झालं तर ते भेटेल. तर पहिलं जे मिल आहे ते तुम्हाला फक्त काय करायचं आहे, 50 to 80 ग्राम ओट्स, त्यामध्ये 200 ते 250 ml मिल्क ऍड करायचं आहे. नॉर्मल एक कुक करून, एक वॉर्म मिल्क करून गरम गरम दूध करायचंय. त्याच्यामध्ये आपले 80 ग्राम ओट्स ऍड केले, ते करून त्यामध्ये जर ड्रायफ्रुट्स असतील, इझिली जर तुम्हाला पॉसिबल होत असेल तर तुम्ही थोडे ड्रायफ्रुट्स ऍड करा आणि ते तुम्ही ऍज अ ब्रेकफास्ट घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला कार्ब्स अँड प्लस प्रोटीन सुद्धा भेटतंय. ऍज अ लंच तुमच्या मेसमध्ये जे तुम्हाला भेटतायत, लाईक झालं चपाती झाली, राईस झालं, कुठल्याही 1 किंवा 2 प्रकारच्या भाज्या झाल्या त्या तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल समजा 2 चपात्या झाल्या, हाफ बाउल ऑफ राईस झालं, डाळ झाली आणि भाजी झाली, तर एक तुम्ही तो तुमचा सेकंड मील ठेवू शकता. जर तुम्ही तुमच्या हॉस्टेलमध्ये जिम आहे किंवा कॉलेजमधून तुम्हाला फ्री टाइम भेटतोय तर तुम्ही तिथे जिम करू शकता. तर जिमच्या आधी जर जर तुमच्या बजेटमध्ये असेल तर ब्राऊन ब्रेड आहे आणि एक पीनट बटर आहे, तो तुम्ही घेऊ शकता. जास्त नाही, फक्त 1 स्लाइस किंवा 2 स्लाइस तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्या तुम्हाला वर्कआउटच्या 45 टू 60 मिनिट्स आधी खायचं आहे. त्यानंतर वर्कआउट करून आलात, नॉर्मल बेसिक वर्कआउट करायचंय. जर ऍज अ तुम्ही बिगिनर असाल तसे, इंटरमिडिएट असाल तर थोडा तुमची लेवल वाढेल आणि ऍडव्हान्स असेल तर तुम्हाला माहितीच आहे की तो वर्कआउट प्लॅन तुम्हाला कसा करायचा आहे. पोस्ट वर्कआउट हा जो मेन मील आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. पोस्ट वर्कआउट मध्ये तुम्हाला 3 ते 4 अंडी घ्यायचे. त्यामध्ये जर तुम्ही 4 अंडी घेताय तर 3 होल एग्स आणि 1 व्हाईट एग्स घ्यायचंय. त्यामध्ये तुम्हाला 18 ग्राम प्रोटीन हे होल एग्स मधून भेटेल आणि जे 3 ग्राम प्रोटीन आहे ते व्हाईट मधून भेटेल. तर टोटल 21 ग्राम प्रोटीन तुम्हाला भेटतंय ऍज अ कार्ब्स म्हणून. कारण वर्कआउट नंतर जेवढी प्रोटीनची गरज आहे तेवढीच कार्ब्सची सुद्धा गरज आहे. तर कार्ब्स म्हणून तुम्हाला एक बनाना ऍड करायचा आहे, जो तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये ग्लुकोज लेवल तुमची वाढवेल आणि तुम्हाला ड्रेन होऊन देणार नाही. आणि त्यानंतर एक जर कुठलंही फूड जर तुम्ही इनटेक करू शकता, ऍपल झालं किंवा कुठलंही सीझनल फ्रूट जे असतं
ते जर तुम्ही ऍड करू शकता, ते तुम्ही ऍज अ इव्हनिंग स्नॅकला घेऊ शकता. आणि जो डिनर आहे, डिनरला जो मेन इम्पॉर्टंट मील आहे तो आहे समजा 1 बाउल ऑफ राईस, डाळ आणि 2 ते 3 एग्स. तुम्ही होल एग्स खाऊ शकता, काही एवढं हे नाही. पण जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा इश्यू असेल किंवा काही हेल्थ इश्यू असतील, कोलेस्ट्रॉल हाय असेल, तर तुम्ही योल्क इग्नोर करा, फक्त व्हाईट एग्स खावा. आणि जर ह्या सगळ्यामध्ये जर तुम्हाला समजा प्रोटीन इंटेक तुमचा पूर्ण होत असेल, तर तुम्ही कुठल्याही कंपनीचा वे प्रोटीन तुम्ही घेऊ शकता. जो तुमचं डेली प्रोटीन इंटेक आहे ते पूर्ण करेल आणि तुम्हाला मसल ग्रोथ होण्यासाठी हेल्प करेल. मसल्स रिकव्हरी जेवढी तुमची फास्ट होईल, तेवढी तुमची मसल ग्रोथ, मसल मॅच्युरिटी तेवढी तुमची चांगली दिसून येईल. जेवढा तुम्ही तुमचा डाएट हा इझी वे मध्ये बनवाल, तेवढंच तुम्हाला तुम्हाला सोपं पडेल. जो डाएट आहे तो तुम्हाला तुमच्या म्हणजे 30 ते 35 दिवस तरी कंटिन्यू ठेवला पाहिजे. त्यामध्येच तुम्हाला तो एक चांगला रिझल्ट येईल. आणि जे मेस मधले मुलं आहेत आणि जर तुम्हाला फिट राहायचंय, तुम्हाला जेन्युअनली फिट राहायचंय, तर जे जे रिझन्स आहेत की माझ्याने डाएट होत आहे, माझ्याने वर्कआउट होत नाही, तर त्याच्यासाठी खूप ऑप्शन आहे. जर तुमच्या जवळ जिम नसेल, तर तुम्ही तुमच्या हॉस्टेलमध्ये बॉडी वेट ट्रेनिंग करू शकता. लाईक स्क्वॉट झाले, पुशअप झाले, जम्पिंग जॅक झाला, माउंटेन क्लाइम्ब झाली, क्रंचेस झाले, अशा खूप सारे एक्सरसाइज आहेत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कव्हर करू. आणि जर डाएट आहे तो तुम्हाला मेंटेन करावा लागेल. जे तुमचे चीट्स आहेत, म्हणजे बर्गर झाला, पिझ्झा झाला, ते सगळं अवॉइड करून तुम्हाला तुमचा एक चांगला डाएट बनवून तो तुम्हाला घ्यावा लागेल. जर तुम्ही तुमचा डाएट हा चांगला ठेवाल, वर्कआउट एक ऍज अ बिगिनर झाला, ऍज अ इंटरमिडिएट झालं, तर चांगला ठेवाल, तर तो तुम्हाला तो रिझल्ट चांगलाच येईल. थँक्यू. जर व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.